प्रश्न आहे. स्वामीजी ध्यानाऐवजी नामस्मरण करून अज्ञाताचा शोध घेता येऊ शकतो का? कुठलाही मार्ग निवडला तरी त्याचे अंतिम चरण ध्यान आहे. भक्तीमध्ये भक्त जेव्हा भगवंताशी तल्लीन होऊन एकरूपता साधतो तेव्हा तो ध्यानातच असतो. आणि नामस्मरणात जेव्हा साधक अजपा स्थितीत पोहोचतो तेव्हा देखील तो ध्यान अवस्थेत असतो. एकच गंतव्य आहे. मार्ग भिन्न भिन्न आहे. काही मार्ग एकमेकाविरुद्ध वाटत असतील, पण ते फक्त प्रवासाच्या आरंभी आणि प्रवासात, पण अंतिम चरणावर सर्व मार्ग एकाच ठिकाणी पोहोचवतात. पण मुळात अज्ञाताचा शोध घेण्याची अभिप्सा जागी होणे, ती अभिप्सा प्रज्वलित होणे हे महत्वपूर्ण आहे. आणि हा शोधच, हे अभिप्साच मनुष्याला मनुष्य बनवते. मनुष्य जन्म हा त्यासाठीच आहे. राहिली गोष्ट मार्गाची, तर ती प्रत्येकाच्या आवडीनिवडीनुसार तो मार्ग ज्याने त्याने निवडायचा असतो. ज्या मार्गावर चालताना मन प्रसन्न होतं, सुखदायी प्रवास वाटतो, सहजता असते, तो मार्ग निवडावा. कठीण, अवजड, अवघड, त्रासदायक, क्लेशदायक, तणावपूर्ण आणि मनात विषाद निर्माण करणारा मार्ग निवडू. मुळात अज्ञात म्हणजे जे ज्ञात नाही त्याचा शोध. पण त्याचा शोध घेणार तरी कसा आणि कुठे आणि कोणत्या मार्गाने? आणि समजा तू ज्या अज्ञाताबद्दल बोलतो आहे ते उद्या ज्ञात झालं तर तुझा शोध संपणार. विज्ञान देखील ती चूक करत आहे. विज्ञानाला वाटतं काल जे अज्ञात वाटत होतं ते आज ज्ञात झालं, आणि जे आज अज्ञात वाटत आहे ते उद्या ज्ञात होईल. पण मी ज्या अज्ञाताबद्दल बोलतोय त्याचा शोध घेणं म्हणजे त्यात स्वतःला हरवणं. कारण ते जे अज्ञात आहे ते अज्ञातच एकदा आपण त्यात मिसळून जातो, त्यात तुंबून जातो, त्यात हरवून जातो, त्याला शोधता येत नाही. परमात्मा अज्ञात आहे आणि तो कायम अज्ञातच राहणार आहे. कारण जर उद्या विज्ञानाने त्याला जाणलं तर त्याच्यावर वेगवेगळे प्रयोग सुरू होतील. त्याला व्यवहारी जगात त्याच्याकडून काम करून घेण्याचे वेगवेगळे प्रयोग करण्यात येतील. त्याचं मूल्य राहणार नाही. त्याचं मूल्य तुम्ही कधी त्याला जाणू शकणार नाही, यातच आहे. मला स्वतःला मिटावं लागेल, त्यात मिसळून जावं लागेल. अज्ञाताचा शोध अज्ञाताला ज्ञात करून घेण्यासाठी नाही, तर अज्ञातात मिसळून जाण्यासाठी. त्यामुळे मी तुला आधीच सावध करतो, ध्यानाने वा नामस्मरणाने कुठल्याच मार्गाने जे अज्ञात आहे ते ज्ञात होणार नाही. पण जे अज्ञात आहेत त्यात विलीन होण्याची, त्यात डुंबण्याची, त्यात एकरूप होण्याची, त्यात हरवून जाण्याची, त्यात मिसळून जाण्याची प्रक्रिया करू शकते. मार्गाची तू चिंता नको करू. ध्यानाने प्रयत्न कर वा नामस्मरणाने प्रयत्न कर. पण जे करतो आहेस त्या करण्यामध्ये तुझा भाव, तुझी अभिप्सा ही प्रगाढ असायला पाहिजे. फक्त करायचंय म्हणून करणं
काहीतरी अज्ञात आहे, उद्या ज्ञात होईल. ते ज्ञात होण्यासाठी म्हणून करायचंय. जे अज्ञात आहे त्याला त्यात करून घेण्याचा अहंकार बळायला नको. कारण उद्या परमात्म्याला किंवा जे अज्ञात आहे त्याला जाणून घेण्याची जी प्रक्रिया आहे ती होईल पूर्ण. पण ती होण्याची जी प्रक्रिया आहे, भले ती नामस्मरणाच्या माध्यमातनं, ध्यानातनं वा अन्य कोणत्याही वेगवेगळ्या विधी, मार्ग यातून त्याचा शोध जेव्हा सुरू होतो किंवा त्याचा प्रारंभ होतो, तेही थोडीशी अंतहीन यात्रा असते. इतक्या सहज सरळपणे त्या गंतव्यापर्यंत पोहोचता येत नाही. आणि जो जाणतो त्याला सगळ्यात कठीण कुठली समस्या त्याच्यासमोर असते की त्याला शब्दात मांडता येत नाही. जे जाणलंय ते सांगता येत नाही. आणि ज्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला, खूप आटोकाट प्रयत्न केले, पण कोणीच यशस्वी होऊ शकला नाही आणि होऊ शकणार पण नाही. हा, त्याचा आनंद घेता येईल, त्यात डुबता येईल, त्या उत्सवात सामील होता येईल, पण त्याची अभिव्यक्ती अवघड आहे. हा, ती कुणाला कळली तुमच्या बोलण्या वागण्यातनं, तुमच्या डोळ्यातून, तुमच्या हसण्यातून, तुमच्या व्यक्त करण्याच्या प्रयत्नातून, अव्यक्त जे आहे ते अव्यक्तच राहणार. पण त्याची छोटीशी झलक तुम्हाला मिळू शकते. त्यामुळे तो हा प्रश्न मनात आणू नको की या ध्यानाने हे होईल का? नामस्मरणाने सुद्धा त्या अज्ञाताला शोधता येईल. मुळात शोधच चुकीचा आहे. त्या शोधाच्या प्रक्रियेत प्रवास सुरू करणं महत्वाचं आहे. आणि त्या प्रवासात हळूहळू पुढचे टप्पे पार करता करता त्या अज्ञाताला जाणण्याच्या प्रक्रियेत जो जाणणार आहे तोच हरवून जातो. त्याला जाणता येतं, त्याला जाणणं पण होतं, त्याला अभिव्यक्त करता येत नाही. पण शुभ आहे की तुझ्या अंतरात ती जाणीव, ती अभिष्ठा निर्माण झाली आहे त्याला जाणून घेण्याची. मग मार्ग कुठला का असेना तो प्रयत्न करत राहा. आणि कधी कधी विधी किंवा मार्ग सुद्धा बदलला तर त्यांनी कुठलीही समस्या निर्माण होत नाही. लांबचा प्रवास असेल तर आपण कधी कधी गाडी पण बदलतो, कधी काही प्रवास ट्रेननी करावा लागतो, काही बसनी, काही रिक्षानी. असं जितका लांबचा प्रवास असेल तितकं एकाच गाडीतनं त्या गंतव्यावर पण जाता येत नाही. त्यामुळे मार्गामध्ये साधना, विधी, काही साधक वेगवेगळ्या साधना करतात, बदलतात, पण तो शोध, ती आंतरिक ओढ त्यांना त्या जाणून घेण्याची जी अभिप्सा आहे त्यात सतत ती अग्नी प्रज्वलित राहते. तो आंतरिक दिवा तो तेवत राहतो. त्या जाणून घेण्याची जी अभिप्सा आहे, ती अग्नी आहे, ती सतत प्रज्वलित होत राहते, ती भडकत राहते, ती अधिक तेजस्वी होते, अधिक प्रगाढ होते, अधिक विस्तीर्ण होते. पण हा शोध चालू राहतो जोपर्यंत
त्या अग्नीमध्ये आपण स्वतः जळून खाक होत नाही, तोपर्यंत हा शोध चालू राहतो. आणि ज्या दिवशी आपण त्या अग्नीत खाक होऊन जातो, त्यावेळेला खरं त्याचं जाणणं होतं, त्याचा अ, शोध पूर्ण होतो. पण तो पूर्ण झाला तरी जे जाणलंय, जे मिळवलंय, जे प्राप्त केलंय, ते शब्दात मांडता येत नाही. पण अ, शुभ आहे, की ही जाणीव, ही अभिप्सा तुझ्या अंतरात जन्म घेते आणि ही अभिप्सा अशीच प्रज्वलित भडकत राहावं. ती जाणण्याची प्रक्रिया पूर्ण होईस्तोवर ही अगदी सतत अंतरात धगधगत राहावं, या शुभेच्छेसह मी अ, थांबतो. सर्वांच्या अंतरंगात अशीच ही अभिप्सा जन्मावी आणि हा शोध त्यांना त्यांच्या प्रवासामध्ये त्या अज्ञातात विसरून जाण्याची, त्याच्याशी एकरूप होण्याची प्रक्रियेला गती मिळावी, या शुभेच्छेसह. धन्यवाद.